राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठीची निवडणूक ही बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं। कारण की उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दुपारी 3 वाजता संपली। तसंच या निवडणुकीत आम्ही कोणताही अतिरिक्त उमेदवार देणार नसल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली। त्यामुळे 10 जणांच्या विजयाची औपचारिकता घोषणा होणं हे बाकी आहे। या निवडणुकीत भाजपकडून 6 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। भाजपकडून विवेक कोल्हे, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, प्रमोद जठार, संजय भेंडेंना उमेदवारी देण्यात आली। तर काँग्रेसमधून भाजपात आलेल्या प्रज्ञा सातव यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांचा विधान परिषदेचा 4 वर्षांचा कार्यकाळ बाकी असतानाच त्यांनी राजीनामा देत काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता। आता त्याच जागेसाठी त्यांनी पुन्हा अर्ज भरला। दुसरीकडे शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हेंनीही विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केला। अर्ज भरण्याच्या 2 तास आधीच कडूंनी शिवसेनेत प्रवेश केला। लगेचच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। यासह राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली। तर मवियाच्या वाटेला आलेल्या एका जागेवर अंबादास दानवेंनी अर्ज भरला। त्यांना काँग्रेसनेही पाठिंबा दिला। खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक होते आहे, बिनविरोध होते आहे आणि त्यामुळे सर्व पक्षांचं देखील स्वागत केलं पाहिजे। पक्षांना धन्यवाद दिले पाहिजे सर्व पक्षांना। आम्ही देखील शिवसेना, भाजप महायुतीने, राष्ट्रवादी महायुतीने अधिकचा उमेदवार आम्ही दिला नाही आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे बिनविरोध खेळीमेळीच्या वातावरणात होते हे चांगलं आहे।